सभा झाली, त्याच्यानंतर दौलवडगावला झाली, दौलवडगाव नंतर दादेगावची सभा आपण करतोय। आणि तुम्ही म्हणता गडबड कशामुळे? गडबड याच्यासाठी आहे की मला 3:30 वाजता अजितदादांना बीडमध्ये गाठायचंय, कारण आपल्या सभेची तारीख घ्यायची। धनुभाऊ तिथे त्यांच्या आपल्याला पाटोदा शिरूरला 2 सभा घ्यायच्यात, म्हणून मला तिथे जाणं गरजेचं आहे। म्हणून मी बाकीच्यांची सगळ्यांची माफी मागतो की बुवा सगळ्या कार्यकर्त्यांनी बोलायला पाहिजे होतं, पण ते करता आलं नाही। या बैठकीसाठी या ठिकाणी या उपस्थित असलेले आपले ज्येष्ठ मामा रामभाऊ मामा सोरनर, तसेच आपले शेळके साहेब, दरिशीजी थोरवे, आत्ताच ज्यांनी आपल्यामध्ये प्रवेश केला लोणीमध्ये, असे बेलेकर काका, उठून नमस्कार करा सगळ्यांना। ज्यांच्या पार्टीत आपण काम करतो ते पवार साहेब, निंबाळकर दादा, विद्यार्थी मामा, आपले जालूभाऊ गायकवाड, पोटे साहेब, सर्व गटातून आलेले सर्व कार्यकर्ते, एक विनंती, इकडं संदीप, हो संदीप इकडे बसा ना, इकडे या समोर, सगळे समोर या, इकडे या समोर या, इकडं माग कुणीही थांबू नका। लोणीची सभा झाली, त्याच्यानंतर दौलवडगावची झाली। आता थोडीशी एक विनंती आहे सगळ्याला। आता काय झालं, आपले मध्ये 15 दिवस गेले त्या तिकिटाच्या राहण्यात, नाही ते सगळा दौरा आपला पूर्ण झाला असता फॉर्म भरायच्या आधी। ते 15 दिवस गेल्यामुळे आता वाड्या वस्त्या काही राहत्या, पहिले जे झालेले गाव आहेत आपण आता दौरा घेतला सगळ्या गावात, ते आपल्याला घेता येणार नाही, ते पोरं घेते। राहिलेला दौरा मी घेणार आहे आणि अशा सभा आपल्याला प्रत्येक गटाच्या सगळीकडे मोठ्या गावांनी घ्यायच्या। हिवऱ्याला झालं, गेल्या आठवड्यातून पिंपरखेडला बी आलतो, बरोबर ना? पिंपरखेडला आलतो, हिवऱ्याला आलतो। ती वर्क ऑर्डर दिली का त्याला? वर्क ऑर्डर झालेली असताना मी वर्क ऑर्डर झाल्याशिवाय कोणत्याही कामाचा नारळ फोडत नाही। यांनी शंका व्यक्त केली समोरच्या कार्यकर्त्यांनी की पिंपरखेड कुंभारवाडी रस्ता मंजूरच नाही, बिगर मंजुरीचा बाळासाहेब वाजपेयी कधी बोलतच नाही। आता काय करावं, मला वाटतं ह्यांच्या गाड्या भरून आणून लय बंधाऱ्यात असे मला वाटतं मुडके खुपसवते, पाण्यात गाडीवर मुडके खूप असले की मग लक्षात साचलंय का पाणी मध्ये, बरोबर आहे का? तिथल्या बंधाऱ्याचं किती साचलंय? अंतर 1.5 किलोमीटर, बरोबर आहे? पत्रकारांनी नंतर जाऊन त्याची शूटिंग घ्यावी, विनंती करतो मी तुम्हाला। डोंगरगांचं किती साचलंय? 1.5 किलोमीटर, 2 किलोमीटर। हा, आता नदीमध्ये आपल्या खालून दिवनिमगावची नदी असेल, ही नदी असेल, शिना नदी असेल, पलीकडची मेखरीकडून येणारी नदी असेल, किंवा कोणतीही वरच्या भागातली असेल, इंचभरी जागा आपल्याला शिल्लक ठेवायची नाही। ह्याचं पाणी त्याला, त्याचं पाणी त्याला, त्याचं पाणी त्याला। काम क्वालिटीचे झालेत, लिकेज आहे, याच्या आधीचे काम बघितलेले, याच्या आधीचे काम बघितले। आपण जे काम केले, आपण इथं सुद्धा, इथं आता सभा मंडप आपला कितीचा मंजूर आहे? 20 लाख, बरोबर आहे? 250 गावात सभा मंडप मंजूर आहेत। त्याच्यापैकी दादेगाव गटामध्ये कोणाकोणाच्या गावात सभा मंडप आहे? तुमच्याकडे 20 लाख रुपये, तुमच्याकडे 10 लाख रुपये, तुमच्याकडे 10 लाख रुपये झालंय सगळं, हिवऱ्यात झालंय। मला एक सांगा, निधी आणला हे तुम्हाला मान्य? उत्तर द्या। 1 रुपया कुठं खाल्ला नाही हे तुम्हाला मान्य? बरोबर आहे? काम चांगला करतोय, काम चांगला करतोय का?
मागापर्यंत सांगावं लागेल सगळ्यांनी त्याला अनुभव. काम चांगला करतोय का? तुमच्यावर कुठं केस? तुम्हाला कुठं चिमटा घेतला? तुमच्या वावरावर नजर? तुमच्या कुणाच्या वावरावर नजर ठेवली का? हा, आता सगळं मला येतं हे तुमच्या लक्षात आहे. म्हणजे हे जे आमदारकीचं असतं ते सगळं मला येतं हे मान्य बा. मग आता परवा एक भाषण समोरच्या एका उमेदवारांनी केलं की ह्या मतदारसंघातले सगळे डुकर मी धरतो म्हणून. ऐकलं ना? ऐकलंय ना? आणि पिंजरा कुठून आणायचा आहे? ऑस्ट्रेलियाहून. कुठून? ऑस्ट्रेलियाहून विमानाने. त्या पिंजऱ्याची कंपनी ह्यांनी फॉर्म भरल्यावर झाली, त्याच्या आधी नव्हती. लक्षात घ्या. येण्यात तरी किती नीट थांबत ठेव. मागे एक आंदोलन केलं वांद्रा फाट्यावर हरणाचं. आज भाषण काय म्हणले? मी सगळे डुकर धरतो. मध्ये बोलला का? त्यांच्या 20 वर्षातला निधी आणि माझा 2 वर्षातला निधी त्यांच्यापेक्षा जास्त आहे ना? बरोबर आहे. मग मला आमदारकी चांगली जमती. मग मी जातो मुंबईला त्यांना ठेव डुकर धरायला. ते पिंजरे फिंजरे मी आणून देतो. कारण काय आहे, आमदाराला काय असतं त्याच म्हणलं की सुखा दुखा ते जावं लागतं. बरोबर आहे. तहसीलची बैठक घ्यावी लागती, बीडच्या डिप्युटी बैठकीला जावं लागतं, डीपीडीसीची बैठक असती, मुंबईला आठवड्यातून 1-2 दिवस तरी जावं लागतं. मग इकडं त्यांना वेळ पुरणार नाही म्हणून आपण त्यांना इकडं ठेवून पूर्ण वेळ देऊन टाकू. बरोबर आहे. कारण 20 वर्षामध्ये तुम्हाला निधी आणता आला नाही. तो मी 2 वर्षात का म्हणतोय? 5 वर्ष जे मिळाले त्याच्यामध्ये 2 वर्ष गेले करोनात, मान्य. 1 वर्ष आपण सरकारच्या बाहेर होतो, मान्य. उत्तर द्या म्हणजे मला बोलताय. तिथं हो म्हणायचं किंवा नाही म्हणायचं, बाकीचं बोलायचं नाही. 2 वर्ष करोनात गेले बाळासाहेब. 1 वर्ष सरकारच्या बाहेर आपल्याला मिळाले 2 वर्ष. 2 वर्षामध्ये आपण 2,500 कोटीचा निधी या मतदारसंघात. याच्या आधी नद्या नव्हत्या का? मी आमदार झाल्यावर दादेगावला नदी आली. ती साईड कधीपासून? तर पिढ्यानपिढ्यापासून. का नाही केली? आता शेतकऱ्यांची रिलक्षण करायला लागतात का? हा, नाही बाजूचे लांब पर्यंत असं. जुने फलाट पाण्याखाली गेले का? जुने फलाट पाण्याखाली गेले का? डोंगरगांच्या तिथले पुरे फलाटावर जाऊन विहीर. आता नवीन पोराला माहित नाही, पहिले फलाट होतं, त्याच्यावरती मोटर होती, तिला ती पट्टी होते, त्याला पुन्हा खाली दिवस पाईप असायचा, त्याला फुटबॉल होता, त्याला टाळी असायची, वरून शेण कालवायचं, मग ते गोळा गुंदायचा, मग ती खोलायचं, मग इस्कुटावरून ती टाळीचं ती वर रेटायचं, ती शेण गुंतल्याला काढायचं. बरोबर आहे ना? नको नको आताडे गळ्यात द्यायचे तेव्हा ते पाणी बाहेर पडायचं. बरोबर आहे ना? हा, इकून तिकून काय झालं, पुन्हा ते पहिले त्या पंपाला पुन्हा ते तेव्हापासून माहिती बरं का? म्हणजे मोनोब्लॉक नंतर आल्या कप्पल सेट पासूनच सांगतो. हा, मग ती जॉईंट दुरी भरायची, ती आवळायची, नाही तर मग तिथून लिकेज व्हायचं. बरोबर आहे ना? हा, फुटबॉलच्या टाळीला बॉक पडलं की संपला विषय. फुटबॉलच्या टाळीला ती रेटता रेटता इस्कुटावर भोग पडलं की झालं. मग ती नट गांडलेले असायचे, ती खोलत नसायचे, नट हिथं मिळत नसायचा, मग ते नट कड्याला आणायला जायचं. बरोबर आहे. अशी शेती पूर्वीची होती. आता काय खाली मोटर आहे, तिला पाणी भरायचं नाही, काय नाही, बटन दाबले पाणी. त्याच्यामुळे आज त्रास कमी झाला आहे शेतीमध्ये. पण पूर्वीच्या लोकांनी एवढे कष्ट केले. आता ते फलाट तुमचे पाण्याखाली जाते, जे जुने लेवल होते त्या ज्या लेवलला आता पाणी आहे त्याच्यापेक्षाही विहिरींच्या लेवलवरती
पुढचे 2-3 महिने आपले वाढले. आता पाण्यात कमी नाही. पुढच्या वर्षी सरसकट ऊस लावा या बंदराच्या आसपास. पाऊस कमी पडणार नाही. इतकं छाती ठोकपर्यंत सांगतो. 5 वर्षात पडला कमी. टँकर लागला का? मी अपेक्षा पाहायचा नाही. मी अपेक्षा पाहायचा नाही. 5 वर्षांना वाहिलं का नाही? पुढच्या 5 वर्ष व्हायला लावायच्यात का नाही हे तुमच्या हातात आहे. कुडकुडीत मन नाही झालं आपलं. मोठा पाऊस झाला पाहिजे. देवाला काय मागतोय? माझ्या मतदारसंघात चांगला पाऊस पडू दे. प्रत्येकाच्या घरात मी काय भाकर नेऊन देऊ शकत नाही. प्रत्येकाला बाजार घेऊन देऊ शकत नाही. पण देवाला प्रार्थना करू शकतो. देवा माझ्या मतदारसंघाला सुखी ठेव. माझा मतदारसंघ पावसा पाण्याने चांगला राहू दे. जर पाऊस पडला तर प्रत्येक घरामध्ये त्याचा फायदा होतो. पाऊस पाडणं ही माझ्या हातात नाही, पण तो आडून इथे जिरवणं माझ्या हातात आहे. ते काम मी केलं. 250 कोटीचे बंधारे ह्या मतदारसंघात कंप्लीट होत आले. काही राहिले, अजूनही राहिलेल्या साईट सगळ्या पुढच्या ह्याच्यात. आपल्याला 2च वर्ष मिळालं म्हणतो. 5 वर्षात 150 नाही 1000 कोटी नुसते बांधाऱ्याला चालतो. बांधारा हा बरोबर आहे का? जुने जे दगडी आहेत ते पिंपरखेडचा ते काढून टाकायचा, तिथं नवीन करून घ्यायचा. जे दगडी आहेत त्या ठिकाणी नवीन करायचे. जे जिथं साईट आहे अजून राहिलेली तिथं करायची. लय मध्ये थोडा गॅप राहत असला, इथवर पाणी आलं त्या तिथं बांधारा आहे, गॅप राहत असला तिथं लगेच 100 दाबं टाकून देऊ. त्याचं पाणी पुन्हा त्याला. खालची वाळू सुद्धा दिसली नाही पाहिजे सुवारायला ह्यांना. बरोबर आहे. आपल्यात आहे कोणी वाळू चोर? हा आपण कष्ट करणारे माणसं. हा हे संपले चालले दाऱ्यावर. कोणी दाऱ्यावर, कोणी फवारे हाणायला. हा गुरं पाणी बांधायचे राहिले, गुराला टाकायची, कुटी करायची. हा डोक्यावरून चारा आणायचा आहे. बरोबर आहे का? हे आपले काम आहेत आपल्या सगळ्या कार्यकर्त्याची. आणि बाळा हो याच्यातच समाधान आहे. याच्यात समाधान आहे. कोण म्हणतं शेती परवडत नाही? पिढ्यान पिढ्या कशावर जगत आलोत मामा? शेतीवर झालो. आता फक्त कर्ज वाढल्या, मामाच्या खिशात मोबाईल आहे, घरी एक मोबाईल आहे. बरोबर आहे का? त्याच्यामुळं मोबाईल वाढले. मोटरसायकल प्रत्येकाच्या माणसाकडीच मोटरसायकल आली, गरजा वाढल्या. काय करायला पाहिजे? डुकरं धरणं हा त्याच्यावरचा उपाय नाही. मी एक सांगितलं मध्ये विधानसभेमध्ये मी विषय मांडला. MREGS मधून आमच्या शेतकऱ्याच्या शेतीला कंपाऊंड द्या. कंपाऊंड दिला, विषय संपला. दुसरं, हा जिल्हा बांबूच्या योजनेमध्ये नव्हता. आपले जे आदरणीय पालकमंत्री आहेत धनंजय मुंडे साहेब, ते कृषी मंत्री होते आता, त्यांनी बांबूच्या योजनेमध्ये आपला जिल्हा घातला. तुम्ही म्हणता हे का सांगता? इकडं बांबूचं कंपाऊंड सुद्धा आपल्याला करता येते. त्याच्यासाठी सुद्धा शासन आपल्याला पैसे देते, ते वाढवायला देते, आपली मजुरी देते. ते का आपल्यावर इकून पैसे आपल्याला ठेवते का? आपल्या विकून शासन म्हणत नाही पैसे मानले. मग बांबूचं जर कंपाऊंड केलं तर त्याचं उत्पन्नही निघतंय आणि कंपाऊंडही होते. बांबूची शेती जर केली तर बांबूच्या शेतीला सुद्धा शासन मला वाटतं 200, 250, 300 काहीतरी रोपाप्रमाणे पैसे देते. पाशा पटेल यांच्याशी माझी चर्चा सुद्धा झाली आहे. हे संपलं की आपल्याला ती सुद्धा मोहीम राबवायची. मोठ्या प्रमाणात EGS मधून याच्यामधून आपल्याला बांबू लागवड आपल्या मतदारसंघात करायची. तुम्ही म्हणतात सगळ्या मतदारसंघात बांबू लागले, विकायचं कुठं? बांबूची आता फरशी तयार व्हायला लागली, टाईल खालची. बांबूचं सिलिंग तयार व्हायला लागले. बिल्डिंगसाठी बांबू वापरात यायला लागलाय लोखंडाच्या जागेवर. बांबूचं फर्निचर होतं हे तर पहिलंच आपल्याला माहिती आहे. हा पेन सुद्धा बांबूचा आहे. हा पाशा पटलांनी मला दिलेला हा पेन सुद्धा बांबूचा आहे. बांबूचं घड्याळ होतंय, काही होतंय. त्याच्यामुळे आपल्याला ते राबवायचे. आणि एकदा पोट लावलं पोटे मामा, त्याला 80 वर्ष मरत नाही. 80 वर्षानंतर त्याला एक फुल येतं म्हणते, आणि ते फुल आल्यानंतर त्याचं बांबू नसतो. नुसतं लावायचं, त्याच्या कडाला तिथं गार पडायचं, नुसतं तोडायला तोडायचं, चाललं मार्केट. बरोबर आहे का? लाख रुपये आपल्याला अपेक्षित काय आहे? आपल्या शेतीमधून 1,00,000 ते 1.5 लाख रुपये उत्पन्न एकरी जरी आलं, आता जे 50 येते ते 1,00,000 ते 1.5 लाख आलं. आपल्या गरजा जास्त आहे. दुधाला आता किती आहे? 30-32 मिळत असते.
आता दुधाला जर 45 रुपये जर भाव मिळाला, कोणाच्या हातात हात पसरायची गरज आहे का आपल्याला? शेतीला हमी भाव असावा, कांद्याची निर्यात बंद कधीच नसावी, कांद्याला योग्य भाव असावा. ह्या सगळ्या गोष्टी असल्यानंतर एक सांगतो बाळा हो, म्हणजे पोरांना म्हणतोय बरं का, नाही हे म्हणते ना आम्हाला बाळा म्हणायला लागला. एक सांगतो, शेतीला कधीच मरण नाही, कधीच मरण नाही. सगळे जर नोकरीला लागले तर काय कागद खाताल का? याला पुढं दिवस येणार आहेत. जगाच्या पाठीवर भारत असा देश आहे, आपले सगळे ऋतुमान सारखे आहेत. ही सगळी जमीन आपली उपजाऊ आहे. पाऊस जर आपल्याला असला, पाण्याच्या जर व्यवस्था आपल्याला झाल्या, बाहेरचं कुठलं तरी पाणी आलं तर 100% आपण कष्ट करून सोनं याच्यातून पिकवणारे माणसं आहे. माझ्या डोक्यातल्या पुढच्या ज्या कल्पना आहेत त्या सांगतो मी तुम्हाला. 1.68 TMC पाणी आता खुटेबळमध्ये आलं. राहिलेलं 4 TMC पाणी आणायचं, 22-25 किलोमीटर पाईपलाईन पुढे वाढवायची, वेलतुरी लिहून टाकायची. वेलतुरीपेक्षा आपण सगळे खाली, मान्य आहे तुम्हाला? इथं बसलेले जेवढे तेवढे वेलतुरीपेक्षा खाली, हा, वेलतुरीपेक्षा धामणगाव खाली, वेलतुरीपेक्षा दुईठाण खाली, हा, फार हातोल्या पोत, बरोबर आहे. मग त्याच्या पलीकडनं माष्टी संपला, इकडं लोणी पोत वेलतुरीपेक्षा खाली. मग बाय कॅनल हे सगळं जर भिजलं तर मी तुम्हाला सांगतो 4 TMC पाणी म्हणजे दादेगावचे 4 TMC पाणी म्हणजे 4 दुनी 8, 15 तळे 4 TMC आणि 5.68 TMC पाणी म्हणजे दादेगावचे 20 तळे. 20 तळे पाणी जर बाहेरचं जर दादे 5.68 TMC पाणी म्हणजे आपल्या तालुक्यात जेवढे तळे तेवढं पाणी, तेवढं जर पाणी जर बाहेरचा टेका आपल्याला मिळाला आणि आपल्या पैसे पडणारा पाऊस जर आला, पण तेव्हा काहीच गरज नाही कोणाच्या दारात जायचं, बरोबर आहे तुम्ही. तिथून आधी काय केलं, बंधारा जर चांगला केला आणि हे जर तिकडे गुंतले दारेवर, आमच्या मागं कोण फिरत, बंगल्यावर कोणी कोणी बंगल्यावर डोकन कोणात गेटावूनच, बरोबर आहे. त्याच्यामुळं येड्यात काढलं गेलं आतापर्यंत आपल्याला. आणि आताही जर येड्यात काढत असले असेल तर लोकांनी विचार करण्याची गरज आहे. आपण एक लक्षात घ्या, ठीक आहे, मागे क्लिपा चालल्यात ते लोकांचे हे घेतले, कसं काय झालंय, काम चांगलं झालंय का? चांगलंच झालंय ना. आता काय झालं ते तुमचे मीडियावाल्याने का म्हणले अडचणी चांगले, पेड मीडिया एक आली आता, ते काय करते, हा कसं काय इथं ह्यांचं विकास वगैरे काय नाही, 2-4 जण उभे केले असते. आता तुमच्या डोळ्यात माती गेली काय? हा, तुमच्या डोळ्यात माती गेली का? हा, तेच उभे करायचे, 2-4 जणांनी उभं राहायचं, मग ते ठरवायचं. मग हे नाही ह्याचं लई चांगलं आहे, हरलं चांगलं नाही, ही लोकाला तुकडा अंगी लागून द्यायला लागून देतात का? हा, तुकडा लोकाला अंगी लागून द्यायला. नंतर ह्याचं चांगलं जर म्हणत असले, पिक्चर केल्याने काहीच होणार नाही. बोर्ड आपले लोक त्यांचे बोर्ड लागले, बोर्ड लागले तिकडे बघितलं इकडे करतात म्हणत तोंड. खरं आहे का खोटं? माझा आवर्जून बघते जायला, काका चांगला दिसतोय का, तर कोणाला चावलेलंच नाही, बरोबर आहे ना. आवर्जून माझा पाहते, तिकडे पाहिल्यावर बघ तुम्हाला तिकीट कुणी दिलं, त्यांना कुणी दिलं तिकीट? देवेंद्र फडणवीस साहेब. आणि मग उपकाराची परतफेड त्याचा बिचाराचा फोटो एवढा एवढा टाकलाय का रे? असा उभा टाकायचा ना मोठा, का नाही टाकला? हा, फडणवीसांचा एवढा टाकलाय, गडकरी एवढे केले, आणि पंकजताईचा मोठा टाकला. आणि पंकजताईचा मोठा टाकलेला पंकजताईंनी त्यांच्या लक्षात येत नाही का, अहो तुम्ही मुंडे साहेबांनी तुम्हाला आमदार केलं, जिल्हा परिषदचं अध्यक्ष केलं, तुम्ही त्यांची नाही झाली. पंकजताईंनी विधान परिषदेवर घेतलं, त्यांची नाही झाली. पवार साहेबांनी मंत्री केलं, त्यांची नाही झाली. अजितदादांनी महानंदाचं अध्यक्ष केलं, त्यांची नाही झाली. देवेंद्र फडणवीस आपके कब होंगे?
कब आपको अब क्या चूतिया घुमा के निकल जाएंगे आपको मालूम भी नहीं होगा. खरं खोटं मी जाऊन सांगणार आहे मुंबईला. आता काय झालं मला काय नाव घेतलं कुठे कोण देवेंद्र फडणवीस कोण काय ते बी एकाच मतदारसंघात निवडून आले मी बी पठ्ठे एका मतदारसंघात निवडून आलो. ते काय 2-3 मध्ये आलेत का नाही त्यांची माझी लेवल सारखी बरोबर आहे. त्याच्यामुळे मी जाऊन म्हणणार आहे त्यांना की हे थोडस तपासा. आमची हात जोडून विनंती आहे. तिकीट इथं का दिलंय कशासाठी दिलंय माझ्यासाठी नाही दिलं. बाळासाहेब आजबे संपवायचं नाही त्यांना. बाळासाहेब आजबे काळा का गोरा हा देवेंद्र फडणवीसांना माहित नाही. माझ्याकडे बघ असं माझ्याकडे बघते तर बाण धरलाय परळीकर. कुठं धरलाय परळीकर. हे चाललंय षडयंत्र. ते आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व संपवण्यासाठीच हे षडयंत्र आहे. मी देशाचं नेतृत्व करतो का महाराष्ट्राचं. मला हितच झालं भोजेवाडी बरोबर आहे. तिकडे दादेगाव भोजेवाडी हा पुढे गेलं गाठा पिपरी हो तुलाच येत आहे ना. मग इकडे येताना काय ते हरण आलं पुढे गेलं की देवळाली खरकटवाडी बरोबर संपलं. तिकडे पाथर्डी लागली आला दामणगावकडे हा लाटेवाडी महाजनवाडी आमचं तंक बस. आपल्याला महाराष्ट्राचं इतकं लफडं करतो कोण बरोबर आहे. विजयसिंह पंडित जाधव उभे ते महाराष्ट्राचं नेतृत्व करतात का. अमरसिंह पंडित जे होते करतात का. प्रकाशदादा सोळंके करतात का. योगेश भैयाला आता तिकीट दिलं ते करतात का नाही. महाराष्ट्राचं नेतृत्व कोण करतंय मोठे सांगा. आणि अजून पंकजाताई. मग कार्यक्रम कोणाचा लावायचा चाललाय त्यांचा बरोबर आहे. मला उद्या मत दिलं तर मी कोणाच्या पाठीमागे उभं राहणार आहे धनभाऊच्या. मग मला मत दिलं मदत कोणाला होती मग तुमच्या डोक्यात मुंगे गेल्यात काय. हे माझ्यासाठी चाललेलं नाही हे षडयंत्र साहेब. 5 वर्ष झाले 5 वेळेस पंकजाताईचं नाव यायचं. आता विधान परिषदेवर पंकजाताई घेणार पाणी दिलं की लगे कट. शेवटच्या दिवशी लगे ते कट व्हायचं. कोण कट करीत होतं. मी करीत होतो का. पावणे 5 वर्ष झाले घेतलं. आपण सगळ्यांनी इमानदारीने पंकजाताईचं काम केलं. खरं खोटं सगळ्याला दरडून सांगितलं होतं नव्हतं. ज्याला करायचं नसेल त्यांनी बसायचं नाही त्याला उठायचं. सगळ्यात महत्वाचं आपल्यापाशी जी आपली शिदोरी काय आहे माहिती का. आपली शिदोरी आपली इमानदारी ही आपली शिदोरी. पैसे असतील नसतील बाकी काय असं नसेल. इमानदारी म्हणलं की जे आपल्याकडे पाहिलं जातं त्याला डाग नाही लागला पाहिजे. म्हणून मी कार्यकर्त्याची बैठक घेतली. ज्याला करायचं नसेल त्यांनी इथून उठून जायचं म्हणून सांगितलं. मी त्याच्या जागेवर पर्याय करतो. आपल्याकडे एजंट फॉर्म कोणाचे होते फखरुद्दीन पठाण. तुम्हाला माहिती होते तुमचे उमेदवार कोण आहेत ती. त्याचा फोटो बघितला होता का. तरीही आपण बुथवर सगळ्यांनी जडून काम केलं. कांबळावाले ज्याच्याकडे कांबळाचे एजंट फॉर्म होते त्यांनी काय केलं मोठ्याने सांगा. किती वाजता बुथ सोडले बरोबर आहे. आणि आमच्यावर का नाव घालतात रे. आमच्यावर का नाव घालतात म्हणजे करून जर ही परिस्थिती असेल. आणि आता ओबीसी याच्यामध्ये थोडीशी चर्चा आहे. ताईला मराठीत पाडलं. ताईला मराठीत पाडलं. मी त्याची आकडेवारी तुम्हाला सांगतो थोडी तुम्हाला लक्षात येईल ताईला कसे पाडलं. आपल्या मतदारसंघात ताईला मत आहेत 75,231. आष्टी तालुक्यात किती 75,231. बजरंग सोनवणे आहेत 64,251 बरोबर आहे. ताईला लीड आहे 10,980 म्हणजे 20 मतं कमी 11,000 मताचं लीड आहे ताईला आपल्या आष्टी तालुक्यात बरोबर आहे. इथं ताईच्या समाजाचं वोटिंग आहे 25,000 वोटिंग आहे ताईच्या समाजाचं. त्याच्यापैकी झालं 22 ताईला पडलं. एकही मत इकडे तिकडे नाही गेलं.
राहिलेले 53 कुणाचे? कुणाचे राहिलेले 53? उत्तर द्यायला पाहिजे ना. आणि समजा हे 53 नसते मिळालं तर त्याच्यामुळे ही चर्चा बंद करा. आणि अमुक फुकायची तमुक फुकायची नसती फुकत. त्यात गुळीत नाही फुकत कशी हो? त्याच्यामध्ये लहानपणी आपल्याकडे ती सगळी होती, लक्षात घ्या, नाव नाही घेणार. आणि त्यात एक आत गोळी असते, ती फुकली की ते गोळी हल्ली की तरतूब आलं. त्यात गोळीच नाही म्हण, आणि तुम्ही फुकिता कुठं? करायला जातात गणपती आणि होईल मसुबा. त्याच्यामुळे सारासार विचार करा. पाटोदा तालुक्यात ताईला 34,816 मते, बजरंग बाप्पाला 35,000, 34,000 ताईला, 35,971 बजरंग बाप्पाला, 1155 मतांनी ताई मायनस आहेत, म्हणजे 1000 मत आहेत. पाटोदा तालुक्यामध्ये ताईच्या समाजाचे गावं 59 गावापैकी माझ्या हिशोबाने फक्त 12, 14, 15 गाव आहेत, वाड्यात थोड्या धरून. बाकीचे तुम्हाला बरोबर चाललं ना, बरोबर आहे. शिरूरमध्ये त्यांच्या समाजाचं वोटिंग जास्त असल्यामुळं त्यांना 21,960 मताची लीड तिथं मिळाली. सगळी आपल्या मतदारसंघामध्ये लीड झाली 32,254 मतं. किती? 32,254 मताची लीड झाली. पंकजाताईंना आपला मतदारसंघ संपतात. त्याच्यानंतर राहेमोर सर्कल लागलं. राहेमोर सर्कलमध्ये अजून 10,000 वाढले, 42,000 मतं झाले. बीड शहरात शिरताना, बीड शहरात आज जाताना 42,000 मतं झाली. बीड शहरामध्ये शिरल्यानंतर एकट्या मोमीन पुऱ्यांनीच ते 42,000 खाऊन टाकले. कोणत्या पुऱ्यांनी? मोमीन पुऱ्यात मराठी राहिलाय. आणि मग का रामची आळ घेता, का आळ घेता? इमानदारी म्हणजे आमची इमानदारी करून चुकलो होय आमचं. हा, आपल्या मतदारसंघात हे झालेलं नाही. आपला मतदारसंघ 32,000 प्लस आहे. धनुभाऊचा मतदारसंघ 72,000 मतांनी प्लस आहे. प्रकाश दादाचा मतदारसंघ 1,500 मतांनी प्लस आहे. 15,000 मतांनी केज मायनस गेला. तिथं आमदार कोण? कोणत्या पार्टीच्या? गेवराई 39,000 मतांनी मायनस गेला. तिथं आमदार कोण? कोणत्या पार्टीचे? मग आम साप सोडून बुई कोण धोपते तुम्हाला? पार्टीने इमानदारीने केलं, सगळ्यांनी इमानदारीने केलं. पण त्यावेळेस काय झालं, थोडंसं ते आंदोलनाचं, दोन्ही पार्टीच्या आंदोलनामुळे थोडं जातीय रंग त्यावेळेस आला. त्याच्यामध्ये हे घडलं, नुकसान झालंय आपल्या जिल्ह्याचं. आज केंद्रीय मंत्री ते असतात, लक्षात घ्या. त्यावेळेस आपण सुद्धा, आपला सुद्धा खाली समाज त्यावेळेस चुकला. डेव्हलपमेंट पाहायला पाहिजे. केंद्रातलं जर मंत्रिपद जर आपल्याला मिळालं असतं तर निश्चित आपला फायदा झाला. आणि 10-12 हजार जरी मतं अजून इथे घालीत नव्हती, हे म्हणजे बाळासाहेबांनी होते, तरीही ते निवडून येत होते. काल मला वाटतं दरेकरांना त्यांच्या स्टेजवर गेले ना, प्रवेश झाला पुढं पाठवलेला काय नाही, पाठव द्या झाला गडकरींच्या सभेमध्ये. आणि मग त्यावेळेसच विनंती केली असती ताईसाठी, चला तर 10-12 हजार मध्ये वाढले नसते. तुमच्यासाठी कशी नेले? पटतंय का? हा, पटतंय का धडे? त्याच्यामुळं करायला जातात गणपती आणि होईल मसुबा. लक्षात घ्या, आमचं काय नाही. आमचं काय गाजराची मुंगी वाजली गुडून खाली चालला गुराकडे. 60 गायाचा गोठा आहे, फक्त 10 गाय आणायची. कुटी आहे, पाण्याची कुंडी आहे, दाराचं मशीन आहे, हा 2-3 भई आणायचे. आणि तेवढं आणलं की सकाळी सकाळी आपला आयटीत बाजारावर पडून तिथं. पण गोळी कुठं लागणार आहे? तिकडं. हे चाललेलं षडयंत्र आपल्याला हनवून पाडावं लागेल, लक्षात घ्या. त्यांना काय अडचण आली ते दिसते नाही, ती सगळी अडचण सगळ्या जिल्ह्याला होत असती. चाललेला डाव बघा, खाली लगेच कमेंट यायला लागल्यात परवाच्या याच्यात. आताच भावी पालकमंत्री, अजून आमदार व्हायचे. बघा त्यांचा डोळा कुठे. आणि मग त्यांचा डोळा तिथं असेल आणि तुम्हाला जर फुकायची असेल तर आमचं काहीही म्हणणं नाही. बरोबर आहे का? हा,
आता दुसऱ्यांवर येतो, त्याच्यावर जास्त मी बोलणार नाही धोंडे साहेब. फक्त एक मला जरा विषय वाटते, तुम्हाला कालही दादेगावला सांगितलं ते 78ला पहिले उभे होते त्यावेळेस म्हणले, आता मी त्यावेळेस होतो 7 वर्षात, आता माझं वय वर्ष आहे 53. किती आहे? 53. म्हणजे आता एक गुडघा दुखायला लागलाय, इकडचा काय झाला गेंदा सगळ्या दुखायला लागला. 50-55 पुढे नसतं हे सुरू होतं तुझ्या. अजून नाही मला व्हायचे, अजून 5 वर्ष. आणि आता 53 माझं, तरी ते म्हणतात माझं शेवटचं इलेक्शन, एवढी बार मला लढू द्या, लढावं वगैरे असं ते कुस्ती आहे, लंगूट मे लावलाय. एवढा जरी चुकत असलो तरी मला मत देऊ नका, एवढा जरी चुकत असलो तरी. बरोबर आहे का? एवढी जरी माझी चूक असली तरी मला काय म्हणणं नाही, पण चुकतच नसेल कुठं, सगळं बरोबर असेल तर मग कशासाठी ही चर्चा, कशासाठी? टाकून द्या हे पुन्हा येऊ देऊ नका. तुम्हाला सांगतो, नाही तर तुमचे वावरात तुम्ही, आम्हाला काय म्हणणं नाही आमचं. हा, दादेगावचं देवस्थान सुद्धा राहणार नाही, रामाचं सुद्धा. आम्ही त्याचे भक्त आहे पहिल्यापासून. इंच भरही जमिनीला तुमच्या कुठे आम्ही हात लावला नाही. ट्रस्टी तिथे बसलेले, इंच भरही कुठे आम्ही गुंठा भरही कुणी नावावर करून घेतलं नाही. हा, ते कुणी केले असते फटेकेशीत ते बघा. त्याच्यात सुद्धा ट्रस्ट बदलायची चालली, ट्रस्ट बदलले की जमिनी गेल्या राहत्यात का? देवस्थान जबा बाळा हो, देवस्थानाला सुद्धा भीती निर्माण झाली आपल्या मतदारसंघात. इकडे हे तिकडे मच्छिंद्र नाथाकडे शिरले, अवघड चल जाऊ द्या, लय लांब न घुसायचे. घुसतेत का नाही? तुमचे हटलं तिथून काढले का नाही? काढले ना. हो, काढले. त्या माणसाने काय केलं, स्वतः नारळ भरत होतो कोणी, आणि तुम्हाला बाहेर फेकले. कशामुळे म्हणले, काय कारण काय विचारलं त्याला. महसूल मंत्री इतका अन्याय बरा नाही. गरीब माणसं तिथं पोट भरीत होते. फक्त आतापर्यंत परिस्थिती अशी आली, ते तिकडून सत्तेत असायचे, मी इकडून सत्तेत असायचे. मी इकडून काही हे करायला गेलो की तिकडून त्यांच्यावरून प्रेशर यायचं. आता खेळ कसा झालाय? सुट्टा. आता कसा झालाय? सुट्टा. आता सुट्टा खेळ झालाय. तुम्ही फक्त आशीर्वाद द्या बापू, घोडके बापू, तुम्ही फक्त आशीर्वाद द्या. सगळे 23 तारखेला तुम्ही उजवी घोडी आणा. 15 दिवसात सगळे जर बाहुल्या बरोबर नाही नाचायला लावल्या, आपल्याला बाळासाहेब आंबे म्हणू नका. सगळ्या ते बाहुल्या बाई तुम्हाला माहित नाही, ते दुरीचा खेळ होता बघा बायला. पाणी तुम्ही आणलं हे लक्षात घ्या. 15 दिवसात सगळे तिकडे तिकडे. आमचे 2 नंबरचे धंदे नाही. 2 नंबर वाले लोक थिर खेळा. आमच्या कुणाला बरं फोन चालू झाले ना, आता फोन, याला फोन त्याला फोन. आता कसं काय करतो? फोन आला की म्हणायचं का तुझ्या बापाच्या घरची खातो का? माझ्या घरचं खाऊन माझ्या पार्टीचं काम करतोय. बरोबर आहे ना? आणि ज्याचे कोणाचे फोन येतील त्याला ते टिपून ठेवा, याचा आलता त्याचा आलता. 23 नंतर मी त्याची जाऊन सदिच्छा भेट घेईन, त्याला भेटत. हा, त्याच्यामुळे दादा हो, त्या भानगडीत पडू नका. तुमची सगळी खालून भरलेली आहे, सगळी भरलेली आहे. हा, 2 दिवसात तुम्हाला तिकडे मी म्हणतो ना, असं करायला लागेल. काका आले, काका गेले. हा, त्याला काही लागत नाही हो. पण आता आपलं ते नसतंय, आपण हे नसतं करायचं. पण समजा तुम्ही जर आमच्या कार्यकर्त्यांना दूर करायला लागले तर मला दोन्ही वाढवायला लागेल का नाही? हा, त्याच्यामुळं काळजी करू नका. आता सगळ्यांनी जरूर खरोखर खाली शिरा. एवढ्यांनी जर ठरलं 25-25 मतं आणले तरी गटात आपण किती काय मतं होते ना आपल्या. बरोबर आहे ना? तिथं बसलेल्यांनी जरी ठरलं 25-25 मतं आणली, किती काय मतं होते. त्याच्यामुळे आता जरूर कामाला लागा. होम टू होम खाली जा, टाईट राहा सगळे. 20 तारखेपर्यंत सगळ्यांनी 20च्या संध्याकाळपर्यंत डोळ्यात तेल घालून राहायचं. बरेचसे प्रयोग होणार आहेत, हाणून पाडा. बाकी काही नसलं तर आपल्यापाशी बाजूला सगळं सापडत आहे. हो,
गमजा आहे हा लय उघड बोलायला लावू नका तर म्हणता तपेला ओळखा त्या पद्धतीने वागावं लागेल आपण आपल्या आईला झालोय कुत्रीला येणार नाही तुम्हालाही दोनच हात आहेत आम्हालाही दोनच आहेत काळजी कसलं लफडे करू नका मजा मजा तुम्ही तुमचे काम सांगा आम्ही आमचे सांगतो हसी मजाक मध्ये होऊ द्या नसल हसी मजाक मध्ये तर तुमचं जसं असेल तसं आमचं जसं असेल त्याचा विषय नाही. त्याच्यामुळं 2 तारखेला आता विनंती करतो एकदा 2 तारखेला आता अजितदादांच्या सभेसाठी मी चाललोय 2-3 दिवसात आपल्याला अजितदादांची सभा मिळणार आहे त्या सभेसाठी जो काही टायमिंग असेल तो आपल्याला मान्य करावा लागेल वकील साहेब तुम्हाला सुद्धा यावं लागेल आमच्या सोबत त्या सभे लक्षात घ्या सगळ्यांनी जो काही टायमिंग असेल तो आपल्याला मान्य करावा लागेल त्या दिवशी माझा एक मानस आहे तुम्हाला हात जोडून विनंती आहे महिलाही आपल्या घेऊन यायच्या आणि पुरुषांनी यायचं हा 50,000 लोक आपल्याला तिथं त्या सभेला जमवायचे किती 50,000 ठरलं ना बाई वर हात करून सांगा ठरलं का हो परत एकदा सांगा ठरलं आता कसं 20 तारखेला घड्याळ हे चिन्ह आहे 1 नंबरला बटन आहे मला आशीर्वाद द्यावेत एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र